तर अजितदादांच्या मृत्यूनंतर अवघे 4 दिवस होत नाही तोच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या घाईवरून नाराजीचा सूरही उमटलाय। पाहूयात हा एक रिपोर्ट। उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला घाई का? मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की शरद पवार म्हणतात शपथविधीची माहिती नाही, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बुधवारी निधन झाल्यानंतर शनिवारी सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीही झाला। त्यावरून नाराजीचा सूर उमटतोय। शपथविधीसाठी एवढी घाई का असा सवाल उपस्थित होतोय। दुसरीकडे राजकीय पटलावरही याचे पडसाद उमटतायत। दुखवटा संपण्याआधीच शपथविधी होतोय, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे अशी टीका शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली। तर सरकारकडे बहुमत असतानाही एवढी घाई का असा सवाल काँग्रेसनं केलाय। राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी जे पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। या सरकारजवळ थम्पिंग मेजॉरिटी आहे। आम्ही त्याला विरोधक असल्यामुळे पाशवी म्हणतो, मात्र बहुमताच्या पार पलीकडे हे सरकार बहुमतात आहे। या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुढे त्यांना जाण्याची घाई का आहे याबद्दल मी काही बोलू शकत नाही। शुक्रवारी बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन होत असताना मुंबईत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या गाठीभेटी आणि बैठका सुरू होत्या। राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते। यावरून पवार कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। दुःखाच्या काळात सत्तेसाठी एवढी घाई करण्याची गरज काय असा सवाल करून तटकरे आणि पटेलांवर पवार कुटुंब नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। ही चर्चा मी वाचतोय ती मुंबईच आहे। शेठ प्रफुल्ल पटेल, शेठ तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तर त्यांचा अधिकार आहे। त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय। तर काळाची गरज म्हणून घाईनं शपथविधी होतोय असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी दिलंय। ही जबाबदारी आम्ही सुनेत्रा वहिनींना घेण्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आग्रह केला आहे। आपल्या छातीवर दगड ठेवावा लागेल, पण कार्यकर्ता हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कार्यकर्ता म्हणजे एक परिवार आहे आणि तो परिवार सांभाळण्याचं काम आज त्यांच्यावर आम्ही टाकतोय। गेल्या 4 दिवसातल्या वेगवान राजकीय घडामोडींवर राज्यात चर्चा सुरू आहे। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड आणि लगेच उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी यावरून टीका टिप्पणी होते। उपमुख्यमंत्री पद घटनात्मक पद नाही। राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपानं एक उपमुख्यमंत्री असताना इतक्या तत्परतेनं या शपथविधीची काय गरज होती असा सूर जनमानसात उमटतोय। दरम्यान आगामी काळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काय भूमिका घेतात, पडद्याआडून भाजप काय रणनीती आखणार यावर बरंच काही अवलंबून आहे। मात्र सध्याच्या सत्तेच्या सारीपाटावरच्या हालचाली राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।